मित्रांनो, कालच मी नेटफ्लिक्सवर लकी भास्कर नावाची फिल्म हिंदी डबमध्ये पाहिली. ही एक क्राईम थ्रिलर ड्रामा मूवी आहे जी याच वर्षी 2024 साली रिलीज झाली आणि ह्या मूवीची IMDb रेटिंग आहे 8.4. खरं सांगू तर मित्रांनो, ही फिल्म मला खूप आवडली, म्हणून आज मी तुमच्या समोर या मूवीचा रिव्ह्यू घेऊन आलो आहे. मित्रांनो, ही स्टोरी एक मुंबईमधल्या मिडल क्लास माणसाची आहे जो बँकेत नोकरी करतो आणि जो फायनान्शियली थोडा वीक सुद्धा दाखवला आहे. आणि आपल्या आणि फॅमिलीची लाईफला सुधारवण्यासाठी तो बँकेमध्ये हेराफेरी करायला लागतो आणि हेराफेरी करता करता त्याच्या लाईफमध्ये काय काय लफडे होतात आणि लाईफमध्ये काय काय प्रसंग त्याच्या समोर येतात त्याबद्दलच ही मूवी आहे. मित्रांनो, ह्या मूवीची तुम्हाला स्टोरी, स्टारकास्ट, ॲक्टिंग आणि डायरेक्शन खूप आवडेल. तिची बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूप मस्त आहे. तर मला मूवीमधले गाणे आवडले. मूवीमध्ये 1-2 गाणे जे मला ॲक्च्युली आवडले नाही. पण ह्या मूवीला मला पाहून अक्षय कुमारची एक मूवी आहे स्पेशल 26, त्या मूवीची आठवण खूप आली. तर ही मूवी 90sच्या काळातली दाखवली आहे. स्पेशली हर्षद मेहता होता त्याच वेळीची. मित्रांनो, मूवी खूप एंगेजिंग आहे आणि फास्ट पेसमध्ये दाखवली आहे, त्यामुळे कुठेही तुम्हाला बोरिंग असं वाटणार नाही. जर मित्रांनो तुम्हाला स्कॅमवर मूवीज बघायची असेल किंवा मूवीज बघायला आवडत असेल तर ही मूवी तुम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो, मूवीमध्ये बऱ्याच ठिकाणी रिअल इन्सिडेंट्सवरून काही सीन घेतले, पण त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही. ते तुम्ही मूवी पहा म्हणजे तुम्हाला स्वतःहून समजेल. मित्रांनो, ही एक डिसेंट मूवी आहे आणि ही मूवी तुम्ही फॅमिलीसोबत सुद्धा एन्जॉय करू शकतात. बाकी मित्रांनो, मूवी पहा आणि आवडली तर मला खाली कमेंट्स करून नक्कीच कळवा. तर भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही मूवीजच्या माहिती घेऊन. जाता जाता मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.